गाईज, परत एकदा घेऊन आली आहे द बिझनेस कॅनव्हास सिरीज. आता कोकणामध्ये एंटरप्रेन्युअर्सची काही कमी नाही. एंटरप्रेन्युअर्सचा शोध आणि आमच्या कोकण स्पार्कचा शोध चालूच आहे. हा शोध घेत असताना आजच्या दिवशी मी खास घेऊन आले आहे एका कोकण स्पार्कला भेटायला. त्या व्यक्तीला जेव्हा मी भेटले, बोलले, तेव्हा मला असं वाटलं की एज लिमिट किंवा माझी फॅमिली सेटल आहे, साऊंड आहे, मग मला काही करायची गरजच नाही आहे, अशा मिथ्सवर त्या व्यक्तीने फाड उत्तरं दिलेली आहेत, ते त्यांच्या कामातनं. आज मी बोलणार आहे या कोकण स्पार्क बद्दल, जिने 1, 2, 5 नाही तर तब्बल 25 इयर्स स्वतःची आयडेंटिटी नुसतंच ट्युटरिंग म्हणा किंवा टीचिंग म्हणा असं नसून डान्स, अदर ॲक्टिव्हिटीज, मोनो ॲक्टिंग, ड्रामा आणि वेगवेगळ्या आर्ट अँड क्राफ्टमध्ये सुद्धा आपली कलाकृती आणि क्रिएटिव्हिटी दाखवली आहे. तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया त्यांची स्टोरी, इथपर्यंतचा प्रवास आणि आपल्याला काही मोटिवेशन. तर पाहायला विसरू नका पूर्ण. तर आपण आता भेटूया त्या कोकण स्पार्कला, ज्यांचं नाव आहे मिनलजी किशोर वैद्य. नमस्कार. नमस्कार. तुमच्याबद्दल जेव्हा ऐकलं तेव्हा समजलं की आमचा पुढचा कोकण स्पार्क ह्या तुम्हीच आहात. तुमच्याकडनं मला जाणून घ्यायला आवडेल की दापोलीमध्ये तुमचा प्रवास कसा, म्हणजे दापोलीशी तुमचं नातं आणि तुमची जर्नी कशी स्टार्ट झाली, किंवा काय त्यावेळेला तुम्हाला वाटलं की क्लासेस स्टार्ट करावे, कारण की 25 वर्ष पूर्वीची दापोली आणि आजच्या दापोलीमध्ये बराच फरक आहे. तर तुमचं कसं काय या गोष्टींकडे वळण झालं, तर तुमच्याकडनं ऐकायला आवडेल आम्हाला सगळ्यांना, प्रेक्षकांना. मी मूळची मुंबईची आहे. नंतर लग्न झालं आणि कोकणामध्ये म्हणजे पहिल्यांदा खेडमध्ये आली. खेडमध्ये आल्यावर माझं शिक्षण वगैरे चांगलं होतं. मग थोड्या दिवसांनी मला LTT शाळेमध्ये नोकरी लागली. इंग्लिश वगैरे माझं पूर्ण शिक्षण अंधेरीला याच्यामध्ये येतं. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये असल्यामुळे माझं पूर्ण शिक्षण, त्यामुळे मला इंग्लिश टीचर आणि सोशल स्टडीज टीचर म्हणून आहे. त्याच्यानंतर आमची बदली दापोलीला झाली. दापोलीला सुद्धा मग मी काय करू, मुलगा लहान होता तेव्हा. मग मुलाला शाळेत घातलं. परत त्या RR वैद्य शाळेमधून सुद्धा मला इंग्लिश आणि सोशल स्टडीज टीचर म्हणून कॉल आला. मग तब्बल 17 वर्ष मी त्या शाळेमध्ये इंग्लिश आणि सोशल स्टडीज टीचर म्हणून काम केलेलं आहे. त्याच्यानंतर साईड बाय साईड ट्युशन्स घेणं, अगदी पहिलीपासून ते 12वी पर्यंत मी ट्युशन चालू केली. मग नुसतं ट्युशनवरच राहायचं का, काहीतरी वेगळं सुद्धा आपल्याला त्यातून करायचं आहे. दापोलीमध्ये असं वातावरण होतं की सुट्टी असली की मुलं कंटाळायची, की आता ह्या सुट्टीमध्ये काय करणार मी, मग माझा वेळ कसा जाणार. सगळेच लोक काय मामाच्या गावाला जात नसायची. मग अशा वेळेला काय करायचं, तर मग मी सुरू केलं की आपण जर समर कॅम्प चालू केला आणि त्या समर कॅम्प मध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज जर आपण घेऊ लागलो, फॉर एक्झाम्पल डान्सिंग आहे, मोनो ऍक्टिंग आहे, सिंगिंग आहे, ड्रामा आहे, योगा सुद्धा घेऊ लागले मी. अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज, तर मुलांचा वेळही जाईल आणि त्यातून त्यांना वेगवेगळं काही शिकता येईल. अशा प्रकारे माझी सुरुवात हळूहळू होऊ लागली. काय वाटतं, प्रत्येक ऍक्टिव्हिटीज ना घेतलं ह्या इम्पॉर्टंट आहेत का, किंवा फन म्हणून फक्त आहे की त्याच्यातनं काही मोरल्स आपण देतो? जेव्हा मी समर कॅम्प वगैरे घेऊ लागली तेव्हा अगदी आवर्जून, म्हणजे सुरुवातीला 1-2 मुलं, त्याच्यानंतर अजून मुलं, अशी हळूहळू मुलं वाढत गेली. आणि नुसती ऍक्टिव्हिटीने, आता एक एक्झाम्पल म्हणजे मी रामायण बसवलेलं. रामायण मध्ये काय झालं की प्रत्येकाला एक एक रोल दिला गेला आणि त्यांच्याकडनं, आणि स्क्रिप्ट स्वतः मी लिहिली. म्हणजे एखादी कॉपी करतोय आपण स्क्रिप्ट एखाद्या पुस्तकातून किंवा एखाद्या नाटकातून असं नाही, तर ती स्क्रिप्ट मी स्वतः लिहिली. स्वतःची स्क्रिप्ट असल्यामुळे मुलांना अगदी सोप्या भाषेमध्ये, सोप्या लँग्वेजमध्ये त्यांचं पाठांतर होऊ लागलं. आणि काय काय पेरेंट्सनी जेव्हा हे रामायण बघितलं ते म्हणाले, मॅडम टीव्ही सिरियल मध्ये रामायण मुलं बघत नाहीयेत किंवा रामायण हे पुस्तक मुलं वाचत नाहीयेत, पण आज जे त्यांनी ऍक्टिंग स्वतः मुलांनी केलेली आहे त्या ऍक्टिंग मधून त्यांना रामायण समजू लागलं. म्हणजे स्वतः दे हॅव परफॉर्म, स्वतः त्यांनी ती गोष्ट परफॉर्म केलेली आहे. म्हणजे इतकं सुंदर प्रतिसाद ड्रामाला, किंवा नाटक आहे, नाटक नंतर हे आहे, सिंगिंग आहे, डान्सिंग आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी प्रत्यक्षात त्यांना शिकवणार की कसं एक एक स्टेप करावी,
कसं सिंगिंग करावी, डान्सिंग करावी. त्यामुळे मुलांना ती गोष्ट आपण स्वतः दाखवत असल्यामुळे ती लगेचच येते. नुसतं तुम्ही करा ही गोष्ट नाहीये, तर आपण ती गोष्ट करून दाखवायची आहे. म्हणजे याही वयात मी ती गोष्ट स्वतः करून दाखवते. ओके. म्हणजे या सगळ्या म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की वर्सटाईल पर्सनॅलिटी आहे, येस. की सर्व ऍक्टिव्हिटीज कंडक्ट करून जातीने लक्ष देऊन आणि नुसतंच गाईड न करता तुम्ही स्वतः सुद्धा त्या गोष्टी करता आणि तुमच्याकडे बघून मुलं ती शिकतात आणि तुमच्याकडे बघून ती अनुसरण करून ती स्वतः करतात. स्वतः. दॅट्स सो मोटिवेशनल. येस. तुम्हाला एवढ्या जर्नी मधनं असं कधी वाटलं का की आता बस झालं, आता थांबावं, किंवा अशी कुठली गोष्ट आहे की जी तुम्हाला मोटिवेट करते की नाही अजून मला करायला हवंय, आणखीन पुढचा पल्ला गाठायचाय, म्हणजे इथपर्यंतच नाही थांबायचंय, तर असं काय आहे जे मोटिवेट करतं? कारण की बऱ्याच वेळेला 15-20 वर्ष झाली की माणसांची शारीरिक मानसिक क्षमता अशी होते की बस झालं, भरपूर आहे आपल्याकडे व्यवस्थित, आता आपण रिटायरमेंट घ्यावी किंवा आपण स्टॉप करावं, पण तरीही काहीतरी करायचंय, काहीतरी नवीन शिकायचंय आणि ते शिकलेलं नुसतं स्वतःपुरतं न ठेवता द्यायचंय. तर या बाबतीत तुम्ही काय सांगाल आम्हाला? नाही, असा म्हणजे कुठल्या गोष्टीचा मला कंटाळा असा नाही. उलट एखादी गोष्ट नवीन जर मी नाही केली, तर मला बसून कंटाळा नक्कीच येईल. एखादी वेळेस सतत माझ्या डोक्याला की आपण आता समर कॅम्प करूया, आपण स्कॉलरशिपचे कॅम्प्स घेऊया, ऑलिम्पिया स्टार्ट करूया. नंतर मी आता 11वी-12वीचे सीईटीचे सुद्धा, मग सीईटी मध्ये काय चालू केलं नव्याने मी, तर त्याच्यामध्ये इकडे क्लासेस दाखवलेला खूप आहेत. पण क्लासेस म्हणजे कसे, तर पर्सनल क्लास याच्यामध्ये दाखवलेला नाही की मुलांना जवळ घेऊन सीईटीचा अभ्यास व्यवस्थितपणे शिकू. मग मला हळूहळू पर्सनल क्लासला सुद्धा रिस्पॉन्स मिळू लागला. म्हणजे सतत डोक्यामुळे एखादी ऍक्टिव्हिटी खेळतच असते की एज लिमिट हे मला नाहीये. आय विल बी नेव्हर रिटायर इन माय लाईफ. दिस ऍक्टिव्हिटी शुड गो ऑन. स्टील आय एम अलाइव्ह. ओके. आणि ज्या ह्या फील्डमध्ये येणार आहेत मुलं मुली, जे आता टीचिंग फील्डचा विचार करतायत, किंवा एखादी 40-50 इयर्सची महिला असेल, तिला जर नव्याने स्टार्ट करायचा असेल तिचा व्यवसाय, किंवा तिला जर का काही स्वतःच चालू करायचं असेल, तर तुमचं त्याच्यावर त्यांना काय सजेशन असेल, किंवा आता एवढ्या वर्षांचा तुमचा जो एक्सपिरियन्स आहे यावरनं तुम्ही आम्हाला काय गायडन्स कराल? कारण की तुम्ही आम्हाला असंच म्हणेन मी, कारण की आय एम टू यंगर दॅन यू, आणि येस. तुमच्याकडनं भेटल्यावर आणि बियॉन्ड दिस इंटरव्ह्यू भरपूर चर्चा झाल्या, आणि तुमचे जे टीजर्स रिलीज झाले त्याच्यामधनं तुमचे जे काही अचीवमेंट्स बघायला मिळाल्या, ऐकायला मिळाल्या, दॅट वॉज सो मोटिवेटिंग. तर तुम्ही काय सांगाल ह्या नवीन येणाऱ्या, म्हणजे जे ह्या फील्डमध्ये विचार करतायत, म्हणजे टीचर्स बनण्याच्या इच्छुक आहेत किंवा हाऊसवाईफ आहेत, त्यांना असं तळ्यात मळ्यात चाललंय की करू का, आता हे वय झालं माझं, मी कसं सुरू करू, आता काय करू, आता झालं सगळं, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? एकच गोष्ट सांगेन की नेहमी एनर्जेटिक आणि एक्सप्रेसिव्ह, म्हणजे टीचिंग हे प्रोफेशन कसं आहे, तर इफ यू आर एक्सप्रेसिव्ह, चिल्ड्रन्स कॅन अंडरस्टँड इट व्हेरी क्लिअरली अँड व्हेरी नाईसली. टीचिंग शुड नॉट बी बोरिंग. एखादी गोष्ट बोरिंगली नका की हा धडा शिकवला, तो एक्सप्लेन करा, चला त्याचे क्वेश्चन आन्सर्स करा. नाही, तुमच्या एक्सप्रेसिव्ह, म्हणजे आता मी शाळेत वगैरे असताना मुलांचे कॉमेंट्स यायचे की मॅडम यू आर एक्सप्रेसिव्ह. म्हणजे ती गोष्ट जेव्हा मी परफॉर्म केली, एखादा लेसन शिकवायला घेतला, एखादा हे कुठला प्रोजेक्ट घेतला, तो तो फेस मध्ये तुमचे एक्सप्रेशन दिसायला पाहिजे की थ्रू एक्सप्रेशन यू शुड एक्सप्रेस व्हॉट द लेसन ऍक्च्युअली मीन्स, द मिनिंग ऑफ द लेसन. आणि त्या मुलांना अगदी सहजच येईल. तो ऑलवेज बी एनर्जेटिक अँड एक्सप्रेसिव्ह, या दोन गोष्टी मी आताच्या पिढीला सांगू इच्छिते. आणि तुमच्या या एक्सप्रेसिव्ह जे एनर्जेटिक गोष्ट आहे त्याच्या मागचं मोटिवेशन काय आहे? याच्या हे मागचं सिक्रेट काय मोटिवेशन, आहे? याच्या मागचं मोटिवेशन म्हणजे मला घरातून मिळणारा मिस्टरांचा, मुलांचा सपोर्ट, की सतत एखादी गोष्टी नवीन करायची असेल तर त्यांचं सतत असतं की नाही तू कर. कुठे जायचं असेल तरी काय, फक्त मला व्हेइकल येत नाही, त्यामुळे मला इकडे तिकडे स्वतःहून म्हणजे मिस्टरांना किंवा मुलाला सोडायला लागतं. पण कधीही ते वेळ काढून एखाद्या ठिकाणी मला आवड आहे, एखाद्या ठिकाणी जायचंय ना, तुला स्पर्धेत भाग घ्यायचा आहे
ना, मग तू नक्की घे, आम्ही तुला त्या ठिकाणी नेणार. आणि त्यामुळे दे आर माय सपोर्ट. फॅमिलीच्या फॅमिली सपोर्टशी. इज माय सपोर्ट. ओके, म्हणजे ती तुमची लाईफ लाईन आहे या आणि दॅट ते इज दॅट माय इज लाईफ युअर लाईन. सिक्रेट. जर महिला आहेत किंवा नवीन मुली आहेत आपल्या कोकण विभागातल्या, तर त्यांना इंग्लिश बद्दल थोडे प्रॉब्लेम्स येतात किंवा त्यांना बोलायला भीती वाटते. तर त्याबद्दल काय तुम्ही कसं मार्गदर्शन करता किंवा हे जे काही कोर्सेस म्हणले तुम्ही, की तर त्याबद्दल आम्हाला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल, की काय नेमकं त्याच्यामध्ये गाईडन्स असतो किंवा काय असतं? आता माझा जो इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स आहे, हा कोर्स 2 महिन्याचा आहे आणि त्याला एज लिमिटने अगदी लहान मुलं, अगदी लहान याच्यापासून मुलांपासून ते अगदी म्हाताऱ्यांना सुद्धा आवड असेल तर ते कोर्स करू शकतात. इंग्लिश बोलायची ज्यांना आवड आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा या कोर्समध्ये सुरुवातीला व्होकॅब्युलरी आणि सेंटेन्सेस हा पहिला टप्पा सुरू होतो. व्होकॅब्युलरीमध्ये ए पासनं ते अगदी झेड पर्यंत स्पेलिंग सगळे, जे स्पेलिंग तुम्ही वेगवेगळे ऐकलेले नाहीयेत रोजच्या ह्याच्यात, जे वेगवेगळे तुम्ही ऐकलेले पण आहेत आणि ऐकलेलेही नाहीयेत, कानावरून जे गेलेलेही नाहीयेत, असे स्पेलिंग वारंवार तुमच्या डोळ्यामध्ये येतात. परत त्या शब्दावरनं वाक्यरचना कशी करायची, काही वाक्य मी सांगते, काही वाक्य बोलता बोलता तुम्ही सांगून जाता, त्याचं ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये कसं करायचं. त्याच्यानंतर दुसरा जो टप्पा आहे तो ग्रॅमरचा टप्पा आहे. व्होकॅब्युलरी आणि सेंटेन्सेस झाल्यावर ग्रॅमरच्या टप्प्यामध्ये आपण वेर, व्हॉट, वेर असं इंग्लिश स्पीकिंगला वेगवेगळे शब्द जे लागतात वाक्यरचना बनवताना किंवा बोलताना जे लागतात ते. आणि शेवटचा जो महिना आहे, दुसरा महिना, तो सगळा कम्युनिकेशन स्किल्स आहे. कम्युनिकेशन स्किल म्हणजे अगदी साधे साधे सुद्धा धडे आहेत. जसं आपण ब्युटी पार्लरमध्ये गेलो तर तिच्याशी आपण कसं कम्युनिकेट करायचं, प्रिन्सिपलशी शाळेत गेलो, नंतर एखादा इंटरव्ह्यू कसा आपण परफॉर्म करायचा छान रीतीने, असे 60 लेसन्स मी काही करते की पूर्णपणे विथ कॉन्फिडन्सली तुम्ही ती गोष्ट आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा. आणि माझी एक नोटबुक असते. नोटबुक मी तेव्हा रेफर करते आपलं कोर्स घेताना. ती आयुष्यभराची मी दिलेली तुम्हाला एक ठेव आहे. ती ठेव म्हणजे कशी, आता 2 महिन्याचा कोर्स झाला की ती गोष्ट माझ्याकडनं शिकवली गेली, तुम्ही 2 महिन्यात व्यवस्थित आपलं दोघींचं एकमेकांशी कॉन्व्हर्सेशन झालं. पण नंतर कोर्स झाल्यावर एखाद्या वेळेला तुम्हाला जायचंय, आज इंटरव्ह्यूला जायचंय, चला मॅडमनी ती गोष्ट आपल्याला शिकवलेली, परत माझी नोटबुक तुम्ही उघडून परत रिव्हिजन करू शकता. तुमच्या डोळ्यासमोर मी सुद्धा येईन नोटबुक बरोबर. आणि हे जे सगळे लेसन्स आहेत किंवा जो इंग्लिश स्पीकिंगचा सिलेबस आहे तो स्वतः मी बनवलेला आहे, कुठलेही पुस्तक रेफर न करता. इंग्लिश स्पीकिंग तुम्ही ऑनलाईन वेगवेगळ्या तऱ्हेने सुद्धा करू शकता, ऑनलाईन वेगवेगळी तऱ्हेचे पुस्तकं, पण पर्सनल टच जो असतो तो इथे आपल्या इंग्लिश स्पीकिंग क्लासला दिला जातो. आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असंच पाहत राहा द बिझनेस कॅनव्हास सिरीज कोकण स्पार्क आणि सपोर्ट करत राहा. नुसतं पाहून उपयोग नाही, तर कोर्सेस घ्या, प्रॉडक्ट्स घ्या. मागच्या जे काही सिरीज झाले त्यांचे प्रॉडक्ट्स घ्या. ह्या सिरीजमध्ये कोर्सेस आहे, कारण की एज्युकेशननी आपली ग्रोथ होते. तर हा एज्युकेशनल व्हिडिओ होता. तर त्याकरता मी तुम्हाला आवाहन करेन की आमच्या कोकण स्पार्क्सना सपोर्ट करा. थँक्यू. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.